श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेल समोर 2 परप्रांतीय बनावट चलनाच्या नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मालेगाव तालुका पोलिसांना मिळालेली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। नजीर अन्सारी, मोहम्मद अन्सारी असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता 10 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा, 2 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला। पुढील कारवाईसाठी त्यांना मालेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं असून घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस उपनिरीक्षक तुषार भादाने करतात। पेट्रोलिंग करत असताना 2 संशयित इसम हे पेट्रोलिंग पार्टीला दिसले। त्यांच्याकडे चेकिंग केले असता त्यांच्या ताब्यामध्ये साधारणतः 10 लाख रुपयाचे कॅश, 500 रुपयाच्या नोटामध्ये साधारणतः 2000 नोटा ह्या मिळून आल्या। त्या नोटांची बारीक तपासणी केली असता त्याच्यामध्ये जे ओरिजिनल नोटेमध्ये जे फीचर्स आहेत ते त्याच्यामध्ये आढळले नाहीत। या संशयावरून ते व्हेरीफाय केले तर या संपूर्ण नोटा या बनावट असल्याचे निदर्शनास आलेले आहेत। या बाबतीमध्ये 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे 2 व्यक्ती बरानपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत। या लोकांच्या ताब्यामधून या 10 लाख रुपयाचा मुद्देमाल प्लस 2 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत। यांनी तो माल कुठून आणला होता, त्याची छपाई कोणत्या ठिकाणी होते या संदर्भातील माहिती ही तपासादरम्यान समोर येईल। याबाबतचा गुन्हा मालेगाव तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। मालेगाव तालुक्याचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी हे याचा तपास करत आहेत। साधारणतः हा मुद्देमाल हा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आलेला आहे अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या मिळते आहे, परंतु याच्याबद्दलची सविस्तर माहिती ही तपासामध्ये समोर येईल। आता आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना 8 दिवसाचा PCR मिळालेला आहे। सर, तपासादरम्यान काय समोर आलं आहे का त्यांनी कशासाठी इथे पैसे आणलेले होते, कोणाला देण्यासाठी आणले होते? ते मालेगावमधील एका पार्टीच्या शोधात होते ज्यांच्याकडे हे पैसे हँडओव्हर करायचे होते। याबाबत सुद्धा माहिती तपासामध्ये समोर येत आहे, त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भादाने, पोलीस हवालदार अमोल शिंदे, प्रकाश बनकर यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।